मित्रांनो, वय वर्ष 15 असताना जेव्हा एखादा मुलगा घर सोडून जातो आणि 46 वर्षांनी साधू होऊन तो आईच्या हातून अखेरची भिक्षा घेण्यासाठी परततो, तेव्हा त्या कुटुंबियांची काय अवस्था झाली असेल बरे. विचार करा. 1 तास 2 तास आपलं लेकरू आपल्यापासून दूर झालं तर आईवडिलांचा जीव कासावीस होतो. एक मुलगा 15 वर्षाचा असताना घर सोडून जे निघून गेला तो पुन्हा 46 वर्षांनी परतला आणि तो सुद्धा दाढी वाढलेल्या अवस्थेत. तेव्हा आईला किती गहिवरून आला असेल, आईला काय वाटलं असेल याची कल्पना आपण करू शकत नाही. मित्रांनो, ही जी घटना आहे ती डौलीगड गावातली आहे आणि तिथल्या ग्रामपंचायतीचं नाव पौषा पोस्टला असं नाव आहे. आणि हे सगळं पिठोरागड या भागात घडलेलं आहे. आणि ह्याची सुरुवात कुठून झाली तर हा मुलगा कुठल्या तरी कारणास्तव आपल्या घरातून निघून गेला होता. काय त्याला घरातलं आवडलं नाही किंवा काय भांडण झालं किंवा काय. आणि त्याच्यानंतर मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न त्याच्या वडिलांनी, ज्यांचं नाव तारादत्त उपाध्याय होतं, यांनी अनेक ठिकाणी शोध घेतला. रात्रंदिवस ते शोध घेत होते. आणि आपला 15 वर्षीय किशोरवयीन मुलगा हा घर सोडून निघून गेला आहे, त्याचं कारण काय असावं याचा त्यांनी विचार करत होते. आपल्या मुलाच्या ठाव ठिकाण्याबद्दल त्यांना कोणतीही ठोस माहिती अखेरपर्यंत मिळू शकली नाही. आणि सन 2005मध्ये त्यांचं निधन झालं. आता आईने कसे दिवस कंठले असतील ते आईलाच माहिती. तथापि हा मुलगा, म्हणजे त्यांना माहिती नव्हतं, जेव्हा 4 जून 2026ला बेरी नाग या ज्या गावाजवळ या ज्या त्यांच्या आई आहे नंदीदेवी, त्या आपल्या घरात काम करत बसल्या होत्या. आणि एक दाढी वाढलेला वयस्कर असा गोसावी किंवा साधू भिक्षा मागत घरी आला आणि त्यांनी आईकडे भिक्षा मागितली. आईने भिक्षाही दिली आणि त्यांनी त्याच्यानंतर आपली ओळख सगळ्यांना सांगितली की मी तोच किशोर वयामध्ये हे गाव, हे घर, हा परिसर सोडून गेलेला मुलगा आहे. आणि मी आता बुधनाथ झालेलो आहे. म्हणजेच मी लहानपणीचा जो बोधी वल्लभ उपाध्याय होतो त्याच मुलाचा आता बुधनाथ झालेला आहे. आणि मी नाथ संप्रदायाचे, सनातन धर्माचे पालन करत आहे, अशी त्यांनी आपल्या गावकऱ्यांना ओळख सांगितली. आणि जेव्हा तो नाहीसा झाला होता, म्हणजे नाहीसा होऊन 46 वर्षांनी तो परतला, म्हणजे हे 46 आणि ते 15, म्हणजे 46 आणि 10 56 आणि 56 आणि 5 61 वर्षाचं वय असताना तो आपल्या गावाला परतला. आणि या गावाचं चेहरामोहरा बदललेला पाहून त्यालासुद्धा आपल्या जुन्या आठवणी दाटून आल्या असाव्यात. आणि आपले वडील 2005 सालीच निधन पावले हे ऐकूनसुद्धा त्याला त्या गोष्टींचं ऐकून दुःख झालं. आता जेव्हा आईने त्याला भिक्षा वाढली आणि त्याच्यानंतर तो गावकऱ्यांसोबत बसला, तेव्हा त्याने गावकऱ्यांना सांगितलं की मी घर सोडल्यानंतर काही काळ काम केले. ट्रक असेल, माल वाहतूक करणारी गाडी असेल, टेम्पो असेल, याच्यावर काम केलं, मोलमजुरी केली, ट्रान्सपोर्टेशनच्या गाड्यांवर जे पडेल ते काम केलं. आणि ह्या कामाचा हळूहळू मला उबग आला किंवा या कामातून हळूहळू बाजूला होत मी मंदिरांकडे आणि धार्मिक जीवनाकडे वळायला लागलो. मला ती ओढ माझ्यामध्ये जाणवली आणि मी हळूहळू पोटापाण्याचा हा व्यवसाय थोडासा बाजूला करून अध्यात्माकडे वळायला लागलो. आणि त्याच्यानंतर मी राजस्थानमधील बिकानेर येथे स्थायिक झालो. तिथे मी देवळातच वास्तव्य केलं. आणि
त्याचे जे आध्यात्मिक गुरु होते, ज्यांनी त्याला काय शिकवलं असेल, दीक्षा दिली असेल, त्याला संन्यास आश्रमाकडे किंवा संन्यासी होण्याकडे प्रेरणा, प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केले असेल, त्यांचं 4 वर्षापूर्वी निधन झालं असं त्यांनी सांगितलं. आणि निधन होण्यापूर्वी त्याच्या गुरूंनी त्याला घरी परतण्याचा सल्ला दिला होता आणि त्याला सांगितलं होतं की आईकडून तुला भिक्षा घ्यावी लागेल, त्या भिक्षेशिवाय तुझ्या ह्या साधू धर्माचं सार्थक होणार नाही. आणि त्याने गुरूंना शब्द दिला की मी आईकडे जाईल आणि माझ्या आईकडून अखेरची भिक्षा घेईल. आणि तो आपल्या गुरूंना दिलेला शब्द पाळण्यासाठी तो या जून महिन्यात आपल्या गावी परत आला आणि त्याने आईला काहीही न सांगता, आपली ओळख न सांगता आईच्या हातून भिक्षा स्वीकारली. आणि त्याच्यानंतर त्याने आईला आणि गावकऱ्यांना आपली ओळख सांगितली. आई तर धाय मोकलून रडायला लागली. 15 वर्षापूर्वी ज्या मुलाचा चेहरा पाहिला आणि तो नजरेआड झाला, तो मुलगा 46 वर्षांनी साधूच्या वेशांमध्ये दाढी मिशा वाढलेल्या, जटा वाढलेल्या, भगवी वस्त्रे अंगावर परिधान केलेल्या वेशात आपल्यासमोर येऊन उभा राहतो, तेव्हा त्या माऊलीला काय वाटले असेल बरे. मित्रांनो, विचार करा, आपल्या आजूबाजूला आपल्या जीवनात अशी घटना घडली तर त्या कुटुंबियांची काय अवस्था होत असेल. तरीही हजारो लोक साधू, बैरागी, गोसावी होण्यासाठी, विविध संप्रदायाची दीक्षा घेण्यासाठी आणि सनातन धर्माच्या रक्षणासाठी कटिबद्ध होण्यासाठी मठ आणि त्याच्यानंतर उत्तराखंड, त्याच्यानंतर हिमालयाच्या पायथ्याशी केदारनाथ किंवा विविध ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जातात. त्याच्यानंतर आसाममधील कामाख्या देवीच्या परिसरात जातात आणि आपलं जीवन, धार्मिक कार्य, सन्मार्ग, सनातन धर्माला वाहून घेतात. अशा वाहून घेणाऱ्या लोकांमुळेच आपला सनातन धर्म टिकून आहे, संवर्धित होत आहे आणि तो निरंतर पुढे चालत आहे. एवढी आव्हानं आली, एवढ्या महाप्रलयी लाटा आल्या, परंतु माणसे त्यात वाहून गेली, पण सनातन धर्म अजर सूर्यासम तेजस्वी बनून कायम आपल्याला प्रकाश देत राहिला. तर त्याने ही बुधनाथांनी आपली ही भिक्षा शेवटची स्वीकारली आणि त्यांनी सांगितलं की सर्व संघ परित्याग करण्यासाठी ही भिक्षा स्वीकारणं, ही प्रथा परंपराचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ही भिक्षा स्वीकारल्यावर मी इथे राहणार नाही, मी संसारात रमणार नाही, मी पुन्हा संन्यासी आश्रम जगण्यासाठी, पुन्हा त्या साधू वैरागी म्हणून जगण्यासाठी मी पुन्हा त्या संन्यास आश्रमाकडे मार्गस्थ होणार आहे, असं त्यांनी सांगितलं. तर बुधनाथाची ही सत्य वास्तवदर्शी जी कहाणी आहे ती मी वाचली, समजून घेतली आणि माझ्याही डोळ्यात अश्रू तरळले. बुधी वल्लभ उपाध्याय, त्याचे वडील तारादत्त उपाध्याय आणि त्याच्या माताजी नंदीदेवी, या सगळ्यांना या निमित्ताने नमस्कार करूया. वडील मृत्यूला सामोरे जाताना शेवटच्या क्षणाला मुलाचा चेहरा पाहू शकले नाही, परंतु आईने मुलाला, जो बुधनाथ संप्रदायातला झाला होता, त्याला अखेरची भिक्षा वाढून त्याला संन्यासी मार्गावर पुढे जाण्यासाठी आशीर्वाद दिले आणि तो आपल्या पुढील संन्यासी मार्गावर मार्गस्थ झाला. तर हे सगळं ऐकून वाचून तुम्हीसुद्धा हेलावून गेला असाल आणि तुम्हाला काय वाटलं ते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगा. मी नेहमी असेच वेगळे व्हिडिओ घेऊन येत असतो. माझे रील लाईक करा, शेअर करा, मला फॉलो करा, माझे व्हिडिओ पाहत जा, ते लाईक करा, शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. मी अनवट वाटेवर चालणारा वाटसरू वारकरी पथिक आहे, मी श्रमिक आहे. माझ्यासोबत जोडलेले राहा, या वाटेवर माझ्यासोबत चालायला सुरुवात करा, एवढीच मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना विनंती करायची आहे. तर या नोटवर मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.